सर्व खरेदीवर 10 ते 50% सवलत। भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। फोन संपर्क 81 77 95 90 04। कवठे महांकाळ बस स्थानकात भ्रष्ट पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम। निवडणूक काळात जाणीवपूर्वक कंत्राटदारांनी काम संपविण्याचा प्रयत्न केला। भ्रष्ट कंत्राटदारावर कारवाई कोण करणार? जनतेतून सवाल। नेते निवडणूक काळात व्यस्त, त्या काळात कंत्राटदार भ्रष्टाचार करण्यात व्यस्त। कवठे महांकाळ बस स्थानकामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बनविण्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे। निवडणूक काळात सुरू केलेले काम निवडणूक संपेपर्यंत कंत्राटदाराने संपविण्याचा केलेला प्रयत्न हा बघण्यासारखा होता। कवठे महांकाळ बस स्थानकामध्ये अतिशय निकृष्ट पद्धतीने काम केले जात आहे याचे पुरावे मात्र के मराठी न्यूजकडे उपलब्ध आहेत। निवडणूक काळात काम केले की या कामाकडे पाहण्यासाठी कोणी नाही असा भ्रम भ्रष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला होता। मात्र के मराठी न्यूज नेटवर्क मात्र त्या ठिकाणी सक्षमपणे काम करीत होते। त्याचे पुरावे आम्ही जनतेला व तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना दाखवित आहोत। कवठे महांकाळ बस स्थानकामध्ये MIDC या विभागाच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आम्हाला विधानसभा निवडणुकीपूर्वी समजून आली होती। या बस स्थानकामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर आमच्या के मराठी न्यूज नेटवर्क त्या ठिकाणी पोहोचून काम पाहिले असता कामाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व पुरावे आम्ही फोटो व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला दाखवित आहोत। सिमेंट कॉन्क्रीट या माध्यमातून रस्ता खराब होऊ नये म्हणून लाखो रुपये शासन खर्च करीत आहे। या ठिकाणी मात्र या कंत्राटदाराने सिमेंट कॉन्क्रीट असे नव्हे, सिमेंट मातीयुक्त काम असे छानसे काम या ठिकाणी करून दाखविलेले आहे। या कामामध्ये सिमेंट वापरलेले आहे की नाही याचे पुरावे आमच्याकडे आहेत। जेव्हा हे काम सुरू होते तेव्हा या खात्याचे अधिकारी व कवठे महांकाळ बस डेपोचे अधिकारी कोठे होते असा सवाल नागरिक विचारत आहेत। MIDC या विभागाच्या माध्यमातून जर हे काम पूर्ण होत असेल तर त्या विभागाचे अधिकारी काम सुरू असताना कोठे होते? अत्यंत हलक्या दर्जाची सळी, सिमेंट व इतर साहित्य या कामामध्ये वापरले आहे की नाही असा सवाल प्रत्यक्षदर्शी पाहिल्यावर उपस्थित होतो। लाखो रुपये खर्च करून रस्ते बनविले जात असतील तर ते व्यवस्थित होणे काळाची गरज आहे। लाखो रुपये खर्च करून जर काम निकृष्ट दर्जाचे केले जात असेल तर याला जाब विचारणार कोण असा सवाल विचारला जात आहे। याबाबत के मराठी न्यूज नेटवर्क माध्यमातून आम्ही कवठे महांकाळ बस स्थानकात उघडपणे सुरू असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणत असून आमदार रोहितदादा पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, युवा नेते राजवर्धन अजितराव घोरपडे सरकार यांनी या कामाची क्वालिटी पाहावी। आपल्या कवठे महांकाळ तालुक्यात कोट्यावधी रुपयांचे काम कसे भ्रष्ट पद्धतीने केले जात आहे हे नेत्यांनी पाहावे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहावे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाहावे असे आवाहन आम्ही के न्यूजच्या माध्यमातून आपणाला करीत आहोत। MIDCचे अधिकारी व कवठे महांकाळ बस डेपोचे अधिकारी टक्केवारी घेऊन काम करीत आहेत हे उघडकीस आले असून भ्रष्ट पद्धतीने केले जात असलेले काम याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून नेते मंडळींनी करायला लावावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। याबाबत के मराठी न्यूजच्या माध्यमातून केलेला स्पेशल रिपोर्ट आपण पुढे पाहूया। आपणाला बातमी आवडल्यास आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।
नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आपण कवठे महांकाळ नवीन बस स्थानकावर आलेलो आहोत। नवीन बस स्थानकावर सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम सध्या सुरू आहे। हे काम कशा पद्धतीने केले गेले, कशा भ्रष्ट पद्धतीने कामकाजाची पद्धत वापरली जात आहे याचा नमुना आम्ही तुम्हाला यापूर्वी बातमीच्या माध्यमातून व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे। आता हे जे व्हिडिओ आपण जी करत आहोत, हे जे काम आहे ते वरच्या लेवलचे जे काम आहे ते वर दिसण्यासाठी फक्त सिमेंट टाकलेलं आहे। आतमध्ये मात्र माती असेल, कमी दर्जाच्या सळ्या असतील, ह्या सगळ्या वापरलेल्या आहेत। या वापरण्यापाठीमागे कंत्राटदाराने अधिकाऱ्यांचे खिसे भरलेले आहेत, हे वास्तव आहे। हे पाहण्यासाठी, हे बघण्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कंत्राटदाराने केलेलं काम कशा पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, काय केलेलं आहे याचे पुरावे आम्ही यापूर्वीच्या बातमीत आम्ही तुम्हाला दिलेले आहेत। जी तुम्ही बातमी आता पाहिली, जे व्हिडिओ पाहिले, ते याच्या खाली जे काम करण्यात आलेले आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे। याला मान्यता कोणी दिली, कशी दिली, कशा पद्धतीने दिली, याची बिले कशी काढली गेली याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। आता जे काम सुरू आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे। जे सिमेंट वर दाखवले जात आहे, जे वरचं जे हा जो दर्जा आहे हा फक्त दाखविण्यासाठी आहे। आतमध्ये केलेलं मात्र पूर्ण काम पूर्णपणे चुकीचे आहे। महत्वाचा भाग म्हणजे या निवडणुकीच्या कालावधीमध्ये या कंत्राटदाराने कोणी अधिकारी जबाबदार इथं उपस्थित नसताना, कोणताही राजकीय पुढारी विचारायला नाही, कोणताही कार्यकर्ता विचारायला तयार नाही, तेवढ्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण आवरून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला। पण के मराठी न्यूज नेटवर्क त्यावेळी इथं येऊन गेलेले होते। त्यावेळी केलेले व्हिडिओ, त्यावेळी केलेले फोटो आमच्याकडे आहेत। ते कंत्राटदार कशा पद्धतीने काम करत होते याचे सगळे व्हिडिओ घेतलेत। त्या बाजूला जिथून एसटी बस बाहेर जाते, आत येते, त्या बाजूला जर आपण बघितलं तिथं खाली सोलिंग करणं जे गरजेचं होतं, ते पहिला डांबरी रस्ता जो उकरला गेला, तो उकरला, तीच खडी त्यामध्ये टाकली गेली। जी पूर्णपणे फेकून देण्याची अवस्थेत होती ती तिथं वापरली गेली। हे काम MIDC सांगलीच्या माध्यमातून कवठे महांकाळ बस स्थानकावर केले जात आहे। कसे केले जात आहे? MIDCच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने केले जात आहे। कवठे महांकाळ बस डेपोचे मॅनेजर ज्यावेळी आम्ही त्यांना प्रश्न विचारला की याची वर्क ऑर्डर तुमच्याकडे आहे का, आम्हाला याची कल्पना नाही, असे स्पष्ट उत्तर ST डेपोच्या मॅनेजरने आम्हाला दिले। ज्या कवठे महांकाळ बस डेपोमध्ये ST मॅनेजर सांगतायत की आम्हाला याची कल्पना नाही, मग कोणाच्या हद्दीत हे काम केले जात आहे हे खरं वास्तव आहे। या चुकीच्या पद्धतीने केलेल्या या भ्रष्ट कामाची चौकशी होणे महत्वाचे आहे। इथून खाली सगळी माती, पूर्णपणे सिमेंट नसलेले काम, अशा पद्धतीने केले गेलेले हे काम आहे। याची चौकशी कोण करणार हा एक खरा सवाल आहे। राजकारण संपले, निवडणूक संपली, आपापल्या गावाकडे निघून गेले, आपापली गाव मुंबईला निघून गेले, हे वास्तव आहे। माजी खासदार संजय काका पाटील, आता नव्याने निवडून आलेले आमदार रोहित दादा पाटील, आमचे आव्हान आहे, संजय काका आपणाला आव्हान आहे, रोहित दादा आपणाला आव्हान आहे, कवठे महांकाळ बस स्थानकामध्ये सुरू असलेल्या कामाची चौकशी आपण लावणार का? वास्तव आम्ही तुम्हाला दाखवतोय, व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय, फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय। तुमची निवडणूक संपली, पण कवठे महांकाळ बस स्थानकावर कशा पद्धतीने चुकीचे काम केले जात आहे हे आम्ही तुम्हाला पुरावे देतोय, दाखवतोय। त्याच्यावर कारवाई होणार का हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। आमचं आव्हान आहे या राजकीय नेत्यांना, आपण या कंत्राटदारावर कारवाई करून दाखवावी। के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे, कवठे महांकाळ।